नमस्कार, शिल्पा होम किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण अगदी हॉटेलमध्ये मिळते त्याच चवीची काजू मटर मसाला भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. घरी पाहुणे येणार असतील किंवा तुम्हाला एखाद्या खास दिवसासाठी काहीतरी वेगळी भाजी ट्राय करायची असेल, तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ही भाजी पुरीसोबत किंवा चपातीसोबत खूप छान लागते. तर सर्वात पहिलं इथं गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये साधारण 2 चमचे बटर घेतले. बटर छान मेल्ट झालं की यामध्ये मी अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत आणि हे काजू आपण बटरवरती छान परतून घेणार आहोत. काजूचा हलका रंग बदलेपर्यंत किंवा थोडे कुरकुरीत होईपर्यंत आपण हे छान मंद गॅसवरतीच परतून घेणार आहोत. असे हे बटरवरती काजू छान परतून घेतले की जेव्हा आपण ग्रेव्हीमध्ये हे काजू टाकतो तेव्हा खूप छान टेस्ट येते. तर हे अगदी 4 ते 5 मिनिटासाठी परतून घेतलेले आहेत. आता काजू मी एका बाउलमध्ये काढून घेतले आणि त्याच पॅनमध्ये मी 1 चमचा तेल घेतले आणि या तेलावरती आपल्याला घेतलेले खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत. तर यामध्ये 2 ते 3 तमालपत्र, त्याचबरोबर जिरं, 2 वेलच्या आणि दालचिनीचं तुकडं हे 1 ते 2 मिनिटं परतून घेतलं. आता यामध्येच मी एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा, एक छोट्या आकाराचा टोमॅटो, त्यामध्ये 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या, 7 ते 8 काजूचे तुकडे आणि 1 इंच आलं. आता हे सगळं टाकून घेतलेलं आहे. आता हे पण छान परतून घ्यायचं आहे. यामध्येच मी अर्धा चमचा मीठसुद्धा टाकले. तर मीठ टाकल्यामुळे हे छान व्यवस्थित भाजलं जातं आणि अगदी हे सगळं मऊ होईपर्यंत किंवा शिजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता गॅस बंद केलेले आहे. हे सगळं साहित्य आपण थंड करून घेणार आहोत. आता आपण इथे 1 कप मटार घेतलेला आहे. हा ओला ताजा मटार आहे. आता हे आपल्याला 4 ते 5 मिनिटासाठी बॉईल करून घ्यायचं आहे. तर यामध्ये मी अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा साखर हे टाकून घेतलं. आता मटार बॉईल होत आहे तोपर्यंत थंड झालेले मसाले आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत. तर हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. अगदी बारीक अशी ही आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे. यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही. तर मी हे बारीक वाटून घेतलेलं आहे. आता मटारसुद्धा आपले बॉईल झालेले आहेत. तर गॅस बंद करते आणि यामधलं पाणी सगळं काढून घ्यायचं. तर मटार थंड होतंय तोपर्यंत आपण भाजीसाठी फोडणी तयार करून घेऊया. तर गॅसवरती एक कढई घेतली, त्यामध्ये थोडं बटर आणि 3 ते 4 चमचे तेल घेतले. त्यामध्येच मी आता अर्धा चमचा बारीक चिरून घेतलेली लसूण, 3 ते 4 तुकडे हिरव्या मिरचीचे आणि थोडा बारीक चिरलेला कांदा हे सगळं टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. गॅस कमीच ठेवलेला आहे. कमी गॅसवरती हा कांदा अगदी गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर बघू शकता कांदा छान परतून झालेला आहे. आता यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं तर ते सगळं यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि छान परतून घ्यायचं. बघू शकता ग्रेव्हीला खूप छान रंग आलेला आहे. तर हे तेलावरती ग्रेव्ही आपल्याला छान परतून घ्यायची. आता काही मसाले ॲड करू. तर इथे मी 2 चमचा लाल तिखट मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर, पाव चमचा हळद हे मसाले सगळे वापरलेले आहेत. तर ग्रेव्हीमध्ये आपण खडे मसाले वापरलेले आहेतच, त्यामुळे इथे मी मसाल्यांचा जास्त वापर केलेला नाही. अर्धा चमचा गरम मसाला फक्त वापरलेला आहे. आता हे सगळे मसाले मंद गॅसवरती छान परतून घ्यायचे आहेत. तर अगदी तेल सेपरेट होईपर्यंत हे मसाले छान परतून घ्यायचे, त्यामुळेच आपल्या भाजीला खूप छान चव येणार आहे. तर आता हे मसाले छान परतून झालेले आहेत. आता यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू. साधारण अर्धा कप इतकं मी पाणी ॲड केलं आहे आणि आता परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. या पद्धतीने तुम्ही ही काजू मटर मसाला नक्की बनवून बघा. खूप छान लागते. अगदी हॉटेलसारखीच टेस्ट येते या भाजीला आणि मुलांनासुद्धा अशा भाज्या खूप आवडतात आणि ते आवडीने खातात. तर नक्की बनवून बघा. तर ग्रेव्हीची चव अजून वाढवण्यासाठी आपण इथे मलईचा वापर केलेला आहे. ही दुधावरची जी साई असते ती वापरलेली आहे मी. जवळपास 1 चमचा इथे मी दुधावरची साई वापरलेली आहे. याऐवजी तुम्ही दहीसुद्धा वापरू शकता. पण दही वापरताना खूप जास्त आंबट दही वापरायचं नाही. अगदी कमी आंबट दही असेल तर ते वापरायचं. आता यामध्येच मी अर्धा चमचा कसुरी मेथी ॲड केले. कसुरी मेथीमुळे खूप छान टेस्ट येते भाजीला. तर नक्की वापरा. आणि आता फ्राय करून घेतलेले काजू ते सुद्धा ॲड केलेत. तर यामधलेच मी काजू थोडेसे शिल्लक ठेवलेले आहेत गार्निशिंगसाठी आणि आता बॉईल करून घेतलेला मटर तो सुद्धा ॲड करूया. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान उकळी येऊ द्यायची.
तर आपल्याला ग्रेव्ही किती पातळ किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार पाण्याचा वापर करायचा आहे. तर मी इथे थोडं जवळपास अर्धा कप इतकं पाण्याचा वापर केलेला आहे. आणि आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि छान उकळी येऊ द्यायची. गॅस अगदी कमी किंवा मध्यम ठेवायचा, कारण ग्रेव्हीमध्ये आपण काजूचा वापर केला आहे तर ते तळाला चिटकू शकतं. त्यामुळे थोडा गॅस कमी ठेवायचा आणि छान अशी एक उकळी काढून घ्यायची. आता मी यामध्ये मीठसुद्धा टाकलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर वरून टाकून घेतलेली आहे. तर आता आणखी थोडा वेळ 3 ते 4 मिनटं आपण ही भाजी शिजवून घेऊया. तर बघू शकता ग्रेव्ही अगदी परफेक्ट झालेली आहे. आता गॅस बंद केला आणि आपण ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर तयार आहे गरमागरम हॉटेल स्टाईल काजू मटर मसाला. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि तुमचे अनुभव कमेंटमध्ये शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.